जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, अहो 2 मजली रो हाऊस पाहिजे का तुम्हाला? अहो पुण्यामध्ये सगळी काय माहिती देणार आहे. खूप दिवसानंतर इथं या चॅनल वरती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 2 मजलीचे इंडिपेंडेंट रो हाऊस, ते पण पुण्यामध्येच आणि तुमच्या बजेटमध्येच. कमीत कमी मला असं वाटतं की आज तुम्हाला 2 ते 3 प्रॉपर्टीची माहिती आणि 2 महत्वाचे लोकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थेट सांगणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ अजिबात सोडायचा नाही, कारण की आपले जेव्हा पण व्हिडिओ येतात ना तेव्हा तुमच्यासाठी माहिती ह्याच्यामध्ये असतीच. आणि आज पण तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देणार आहे ती क्लिअर कट असणार आहे. तर व्हिडिओ अजिबात सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि नवीन आले असाल आपल्या या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब बटन दाबवायला विसरायचं नाही आणि एक लाईक करा, कारण की बरेचसे असे लोक आहे जे चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि 2 वर्षा 3 वर्षाच्या जुन्या प्रॉपर्ट्या बघत असतात. बरं, 2 मजलीचे रो हाऊस आहे, मग त्यानंतर 3 मजलीचे आणि तुम्हाला बैठी घर पाहिजे ते सुद्धा आज मी तुमच्या समोरच सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, मी कासिम शेख आज जी प्रॉपर्टी असणार आहे त्याची खरी खरी माहिती द्यायला इथं उपलब्ध आहे. बरं, बरेचसे असे लोक मला कमेंट करत होते की काय प्रॉब्लेम झालं, काय झालं, तुम्ही व्हिडिओ टाकत का नाही? तर थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळं जास्त येऊ शकलं नाही. त्याच्यामध्ये इलेक्शन चालू होते त्यामुळं पण यायला जमलं नाही जास्त करून. आज 15, मला बहुतेक असं वाटतं की 15 दिवस झाले आपला एकही व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आला नाही. बरोबर का खोटं आहे तुम्ही सांगा मला? सत्य आहे. तर आज जी प्रॉपर्टीची माहिती सांगायला आलेले, तर बरं, बरेचशा लोकांनी हे पण कमेंट केलं होतं की तुमच्याकडं प्लॉट असले तर ते सांगा. तर बरेचसे प्लॉट पण येऊन पडलेले आहे. तर बंधू बहिणींनो, तुम्हाला नगर रोडला हा MIDCच्या परिसरामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर खूप स्वर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे. डायरेक्टली जे असणार आहे. तर बंधू बहिणींनो, प्रत्येकाला असं वाटतं की MIDCच्या परिसरामध्ये आपल्याकडे कमीत कमी 1 गुंठा तरी प्लॉट पाहिजे. पाहिजे का नाही सांगा? अहो त्यासाठीच तुमच्यासाठी स्वातंत्र्य इंडिपेंडेंट 1 गुंठा प्लॉट आणलेले आहे. पण इथं इंडिपेंडेंट 7/12 नाहीये, इथं हे ग्रुप 7/12 असणार आहे आणि 5.5 लाख रुपयाचा भाव 1 गुंठ्याच्या प्लॉटला ठेवलेले. ओके, ते चालत असेल तर तुम्ही डायरेक्टली डिस्कशन बॉक्समध्ये जमिनीसाठी प्लॉट खरेदी करण्यासाठी नंबर दिलेले. पण ज्यांना डायरेक्टली थेट 10 गुंठे इंडिपेंडेंट 7/12 म्हणजे सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी कर आणि कॅशमध्ये जो तो सौदा असणार आहे. ओके, मी तुम्हाला सांगतो, थांबा, गडबड करू नका. कुठले कुठले प्लॉट लोनवरती भेटू शकतात? अगदी 1.5 ते 2 लाख रुपये भरून. पण हे जे 10 गुंठे असणार आहे हे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेले आहे. आणि स्वातंत्र्य इंडिपेंडेंट 7/12 का आहे की डायरेक्टली सेपरेट 7/12 10 गुंठ्यासाठी तुम्ही इथं घेऊ शकता. 10 गुंठे खरेदी खत 50 वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे. ओके, तर हे झालं क्लिअर. आता राहिलं तुम्हाला हप्त्यामध्ये पाहिजे तर ती जे प्लॉट असणार आहे ते तुम्हाला पुणे नगर रोड MIDCच्या परिसरामध्ये कासारी फाटा, वाघोलीहून पुढं शिक्रापूर आणि त्याच्या पुढं कासारी फाटा आहे. त्या साईडला 5.5, 7.5, 8 असे प्लॉट नेमकं काढलेले आणि तुम्हाला 50% कमीत कमी 50% किंवा 2 लाख रुपये भरून तुम्ही ते प्लॉट तुमच्या नावावरती करू शकतात. पण त्याच्या सामूहिक 7/12 असणार आहे, म्हणजे 11 लोकांमध्ये 7/12 दिलं जाणार आहे. आणि तिथं पण तुम्हाला सर्च रिपोर्ट, संमतीपत्र वगैरे सगळं काही डिटेल भेटू शकते. अगदी तुम्ही तुमचा इंडिपेंडेंट रो हाऊस बांधू शकता.
पण आज महत्वाचं बोलायला गेलं तर तुम्ही इथं जे जमलेले आहे तर ते रो हाऊस ची माहिती ऐकण्यासाठी, बरोबर आहे का नाही? तुम्हाला 2 मजलीचे रो हाऊस, कोणाला 3 मजलीचे पाहिजे, कोणाला बैठी रो हाऊस पाहिजे, तर मी सांगतो तुम्हाला. तर बघा, एक असा परिसर आहे की तिथं तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा घर आणि स्वस्त मध्ये भेटू शकतो. आजकाल बघायला गेलं, तुम्ही एखादं इंडिपेंडेंट रो हाऊस बघायला गेलं तर आपल्या आवाकाच्या बाहेर गेलेले 1.5 करोड, 2 करोड, 2 गुंठ्या जागेमध्ये बांधलेले 1400-1500 स्क्वेअर फीटचा संपूर्ण बांधकाम झालेले अशा 1.5 करोड, 2 करोडच्या प्रॉपर्ट्या मौजूद आहे. हाय का नाही तुम्ही सांगा. पण आपल्याला कसं पाहिजे की कॉर्पोरेशनचं पाणी पाहिजे, कॉर्पोरेशनचं बस स्टॉप पाहिजे, शाळा पाहिजे, गार्डन पाहिजे. तर त्यासाठी एक महत्वाचा लोकेशन मी तुम्हाला सांगतो. खूप भारी लोकेशन आहे, पुणे एअरपोर्ट रोड, नागपूरचा. आता बरेचशा लोकांना असं वाटत असेल की नागपूरची गोष्ट बोलतो का काय. नाही, येरवडा सेंट्रल जेल भिंत आहे, भिंतीच्या अपोजिट साईडला नागपूर चाळ म्हणून परिसर आहे. तिथं तुम्हाला 60 लाखामध्ये, 50 लाखामध्ये, 40 लाखामध्ये, या बजेटमध्ये 60 लाखामध्ये, 50 लाखामध्ये, ओके, 70 लाखामध्ये, 80 लाखामध्ये पण तुम्हाला 3 मजली, 4 मजली असे इंडिपेंडेंट घर, 2 व्हीलर पार्किंग किंवा 4 व्हीलर पण पार्किंग तिथं भेटू शकते. जशी जागा असणार आहे तसं तुम्हाला तिथं पार्किंगची सोय असणार आहे. पण कदाचित 4 व्हीलर नसू शकते, कारण की हे सिटीमध्ये इकडून पुणे स्टेशन जे असणार, एक 6 किलोमीटर अंतर आहे, एअरपोर्ट 3 किलोमीटर आहे. ओके, आणि कल्याणी नगर, विमान नगर चिटकून चिटकूनच आहे, एकदम बाजूबाजूला आहे. आणि अजून एक दुसरा एक लोकेशन सांगतो मी तुम्हाला, धानुरी म्हणून एरिया आहे. या धानुरी परिसरामध्ये 1 करोड पासून सुरुवात होणार आहे. बरं, ह्या नागपूर शहरामध्ये लोन होऊ शकत नाही, तुम्हाला पर्सनल लोन करायला लागणार. पण तुम्ही धानुरी सारख्या परिसरामध्ये येणार, 1 करोडचं बघणार, 1 गुंठ्यामध्ये बांधलेलं, त्याचा एन ए प्लॉट वरती बांधलेलं असणार आहेत. एक 1.25 गुंठ्याचा प्लॉट असतो, कमीत कमी 1.5 गुंठे, 1.25 गुंठे असा घ्यायला लागतं. तर तुमचा तिथं लोन होऊ शकतो. तुम्ही तुमचा डायरेक्टली खरेदी खत होऊ शकतो. तुम्ही डायरेक्टली ती प्रॉपर्टी तुमच्या नावावरती करून घेऊ शकतात. पण 1 करोडच्या वरती तिकडं तुम्हाला धानुरीला भेटणार आहे. ओके, बरेचसे असे अजून तिकडे लोकेशन आहे, लोहगाव आहे, कलवड आहे. ओके, बरेचशा अशा आहेत तिथं ऍग्रिकल्चर जागेवरती, म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर जागेवरती प्लॉट घेऊन बांधलेले असे घर तुम्हाला तिथं सापडू शकतात. कमी रेटमध्ये पण असणार आहेत, 60-70 लाखाच्या भावामध्ये पण भेटू शकतात तुम्हाला. पण ते कसं की तिथं लोन होणार नाही. असे बरेचसे असे रो हाऊस आहे. तुम्हाला अर्जंटमध्ये खरेदी करायची असेल तर ते रेडी पोझिशनचे सुद्धा रो हाऊस, इंडिपेंडेंट हाऊस ते पण आहे इथं. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय पाहिजे, रो हाऊस पाहिजे किंवा बैठी घर पाहिजे, 2 मजलीचे पाहिजे किंवा 3 मजलीचे पाहिजे. तुम्ही थेट येऊ शकता, तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवडणार आहे असे स्थान, असे लोकेशन, 2-3 लोकेशन खूप भारी आहे. कॉर्पोरेशनचं पाणी आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे, एअरपोर्ट 1 किलोमीटर असणार आहे तिकडून. ओके, तुम्हाला आवडलं तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले, तुम्ही थेट त्यांना संपर्क करा, कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचा जो बजेट आहे तो सांगा. ओके, आणि जागा पण खरेदी करायची असेल तर त्याची पण डिटेल देऊन टाकलेली आहे. तुम्हाला 1 गुंठा पाहिजे किंवा 10 गुंठे प्लॉट पाहिजे ते सुद्धा आहे. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.